hello, hello, hello. Mic check, mic check. Let's go. Alright, तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या या YouTube चॅनलवर, ज्याचं नाव आहे वॉन्डरिंग गोकू. सो डू लेट मी नो आवाज कसा येतोय. मी खूप सारे रिव्ह्यूज बघितले. लोक DJI Action 4 Action 5 सोबत माईक मिनी खूप यूज करत आहेत, तर म्हणून मी पण तेवढे पैसे इन्व्हेस्ट केले आहेत. सो आय होप ऑडिओ पण तसाच येत असेल. सध्या तरी सेटिंग्स बेसिक आहेत आणि जे कॅमेराची सेटिंग जी आहे ती अथर्वने मला सेट करून दिली आहे, कारण त्याच्याकडे पण Action 4 आहे. त्याने मला सांगितलं होता की जो कॅमेरा आहे त्याची सेटिंग तू D-Log कर, म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण असं ब्लॅक अँड व्हाईट नाही, म्हणजे कमी कलर्स दिसतात, सो दॅट नंतर आपण जेव्हा एडिटिंगला बसू तेव्हा आपण ते एडिट करू शकतो. सो जेव्हा आपण एडिट करू तेव्हा आपल्या कलर्स अकॉर्डिंग आपण त्याला कलर ग्रेड करू शकतो. बरोबर बोललो ना मी की चुकीचा काय बोललो? हां, असू दे. तर मग आता सध्या जी करंट सेटिंग तीच आहे. D-Logवरती मी शूट करतो आहे आणि फील्ड ऑफ व्ह्यू आय थिंक बरोबरच आहे. ओय बाबा. सो ज्यांना माहिती नसेल किंवा जे लोक नवीन आहेत आपल्या चॅनलवर, त्यांना मी इन्फॉर्म करू इच्छितो की आधी आपल्याकडे GoPro Hero 10 होता. पूर्ण मोठं ब्लॉगिंग किट होता, बट त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय व्हायचा, गरमी जास्त असेल तर तो हीट व्हायचा आणि त्याच्यामुळे तो चालूच नाही व्हायचा. तो तर मेन प्रॉब्लेम आहे. त्यात पावसाळ्यात त्याला आपण यूज नाही करू शकत, कारण त्याला मीडिया मोड किंवा माईक ॲडॅप्टर लावावाच लागतो. आणि ह्याचं कसं आहे, ह्याला काहीच नाही लावलं आहे, फक्त हे अटॅचमेंट्स आहेत. हे जे काय तुम्हाला अटॅचमेंट दिसतात तेच आहेत, बाकी ह्याला काहीच मी लावलं नाही. डायरेक्ट माईक कनेक्टेड आहे ह्याला. सो ते मला फीचर खूप आवडला, कारण त्याच्यामुळे जो वेट आहे तो खूप कमी झाला आहे. नाही तर GoProमध्ये बाप रे किती तो वेट, मीडिया मॉड, GoPro, त्याची बॅटरीज, त्याच्यानंतर ते माउंट वगैरे XYZ करून IZ होऊन जायची पूर्ण. त्यात हेल्मेट एवढा वजन, मग डोकं दुखायला लागायचं. आता हे कसं स्वेटअप थोडा मला लाईट वेट वाटतो आहे. आणि आपल्याकडे अजून एक नवीन इक्विपमेंट किंवा गेम चेंजर बोला किंवा गेम किलर बोला किंवा काही जे बोलायचे ते बोला, तो आपल्या टीममध्ये जॉईन झाला आहे. उसका नाम हमने रखा है फ्लॅश. सो फ्लॅश काय आहे हे तुम्हाला थोड्याच वेळात कळेल, लवकरच कळेल इनफॅक्ट. सो आता मी कॉन्टेंटला घेऊन थोडा सिरियस झालो आहे. सो आपला जो प्रिव्हियस डेटा जे काय होता ते मी सर्व डिलीट करून आता नवीन डेटा, ए बाबा थांब म्हणजे नवीन डेटा, नवीन कॅमेरा, नवीन सर्व काय. सो नवीन सुरुवात आपण करू, काहीच विषय नाही. आय होप तुम्हाला एक्झॉस्टचा आवाज येत असेल. मी एक्झॉस्ट पण चेंज केला आहे. ॲक्रापोविचचा R1M टाकला. ऑफकोर्स ओरिजिनल नाही आहे. एक 250cc बाईकला कोण एवढा महागातला एक्झॉस्ट लावेल यार, कॉमन सेन्स आहे. हे मी ॲक्च्युली बँडेड ऑफ स्पीड स्टॉपवरून ऑर्डर केला होता. तिकडे सेल चालू होती, सो तेव्हा मी तिथून ऑर्डर केला होता. त्याचा बेंड पाईप वगैरे सर्व. ॲक्च्युअलमध्ये डॉमिनरचा ओरिजिनल एक्झॉस्ट चांगला आहे, नो डाऊट. आयडियलमध्ये तो खूप चांगला आहे, बट जसं तुम्ही 60, 70, 80 क्रॉस करताना तो आवाज निघून जातो. सो मला तेव्हा आवाज पाहिजे होता आणि ते गोष्ट मला या एक्झॉस्टमधून मिळतो आहे. अँड आय एम लव्हिंग इट बेबी. ओके, पाऊस दादा यार असं काय करतोस यार. आज मी एवढ्या दिवसांनी बाहेर पडलो आहे फिरायला, तर जरा मला फिरू दे ना यार. इथे तर रोड लास्ट इयरपेक्षा पण खराब झाले यार. लास्ट इयरला तर ॲटलिस्ट रोड चांगले होते, आता तर अजूनच खराब झालेत. इथून पुढे जे आहे ना ते तुम्हाला सर्व आदिवासी लोक, त्या टाईपचे लोक भेटतील तुम्हाला.
जास्त करून तरी मेजॉरिटी इकडे त्या टाईपचे लोकच आहेत. पण आता हे कसं थोडं टुरिस्ट प्लेस पण झालं आहे, कारण बऱ्याच कॉन्टेंट क्रिएटर लोकांनी ह्याला या जागेला फेमस केलं आहे. आणि माझा तर हा गावच आहे, तर काही विषयच येत नाही की आपण कोणाची व्हिडिओ बघून आलो आहे. अरे भाई भाई, हा काय रस्ता आहे का? हा हे सर्व बघायला तर डोळे तरसले होते माझे. मच निडेड होता, मच निडेड. बाकी आता हे जे स्क्रीन जे आहे ना, ती प्रॉपर मला गाईड करते, म्हणजे प्रॉपर रूट दाखवतो आहे. फक्त काय मोबाईलची कनेक्टिव्हिटी लागते, ब्लूटूथ कनेक्ट करावं लागतं आणि इंटरनेट कनेक्शन एक पाहिजे. आणि या डिव्हाइसमध्ये तुम्ही जास्त काय करू नाही शकत. फक्त काय गुगल मॅप्स, स्पॉटिफाय, व्हॉट्सॲपचे जे मेसेजेस आहेत ते फक्त तुम्हाला नोटिफिकेशन समजणार की कोणी मेसेज केलं आहे, कोणी कॉल केलं आहे. पण जर तुम्हाला मेसेज करायचा असेल तर तुम्ही फक्त हे सिरी बोलून जे काय तुम्हाला मेसेज टाईप करायचं आहे, म्हणजे तिला बोलायचं आहे, ती टाईप करून पाठवणार, बस तेवढंच आहे. आणि कॉलिंगचं म्हणजे कोणाचा कॉल आला आहे काय ते तेवढंच दिसतं, बाकी काहीच नाही त्याच्यामध्ये. हा जो मी घेतला आहे ना, तो फक्त बेसिक स्क्रीनवाला मी घेतला आहे मॉडेल. याच्यामध्ये तुम्हाला 3 व्हेरियंट्स येतात. जो फर्स्ट व्हेरियंट आहे तो माझावाला आहे, म्हणजे फक्त स्क्रीन. जो दुसरा येतो त्याच्यामध्ये तुम्हाला TPMS सेन्सर म्हणजे टायर मॉनिटरिंग सिस्टम येतो, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम येतं. तिसरा येतो त्याच्यामध्ये डॅश कॅम येतो, फ्रंट आणि रेअर, आणि ते TPMS सेन्सर्स पण येतात. तर तो थोडा बजेटच्या बाहेर जात होता दोन्ही पण ॲक्च्युअलमध्ये. तर मला हा थोडा चीप प्राईजमध्ये भेटला म्हणून मी घेऊन टाकला. आणि एनिवेज मला ते सर्वांची काही गरज नाही. वा 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 बुवा वा, हेच तर रोड बघायचे होते मला. इतनी खुशी मेरे को कभी नहीं हुई. ओ हो, यही तो देखना था मेरे को. अच्छा गावात फक्त इथे वर प्रॉब्लेम काय आहे ना, की तुम्ही कुठे थांबू नाही शकत जर जोरात पाऊस आला तर त्याच्यासाठी मी प्रिपेअर्ड आहे. तुम्हाला काय वाटतं मी प्रिपेअर्ड नाही? मी फुल्ली प्रिपेअर्ड होऊन आलो आहे. रेनकोट पण घेतलं आहे नवीन, ते पण झीलचा. लुक ॲट दिस फॅन्टॅस्टिक व्ह्यू बेबी. पाऊस तर आता आला आहे, बऱ्यापैकी आला आहे पाऊस. तर वर जाऊन आहे ना कुठेतरी थांबावं लागेल मला, कारण रोड आहे ना थोडे स्लिपरी झाले आहेत, अरे खडी वगैरे पण पडले ना त्यामुळे. वाव, एक नंबर बबडी. चढवूया का बाईकवरती, करूया का नाद? चला करूया नाद. नाद खुळा. फक्त ना आपल्या मेन स्टँडला काय दगड वगैरे नाही लागला पाहिजे. आईला Oh, we made it, baby. We fucking made it. We fucking made it. Oh, अब मैं कुछ इतना भी खास नहीं. Oh my God, look at this view. Oh my God, so pretty baby, so pretty. So this is the bag I was talking about. रायनॉक्सची ही नवीन क्रॅश बॅग आहे जी तुमच्या दोन्ही साईडच्या क्रॅश गार्डला लागणार. आणि हा आपला मोटोडॉरचा क्रॅश गार्ड आहे. त्याच्यानंतर ही स्क्रीन ॲज आय सेड, आणि ही रायनॉक्सची
मॉड पॅड काय मॉड पॅक असं काहीतरी बोलतात. तर हे तुम्ही फक्त ही स्ट्रॅप आहे त्याला असं खेचलात की थांब रे, सो त्याला असं खेचलात की ही टँक बॅग तुमच्या हातात आली आणि ही इथे अशा मॅग्नेटवरती लागते. डन, काम 25. काय हवा, काय हवा. ओ हो, इथे ड्रोन नाही उडणार, चान्सच नाही भाई. ड्रोन उडण्याचा इथे चान्सच नाही आहे भाई. कसं ड्रोन उडवणार इकडे. सो मी बोलता बोलता रिव्हील केला की आपण ड्रोन घेतला आहे. त्या ड्रोनचं नाव फ्लॅश आहे, फ्लॅश द ड्रोन. हां ओके. सो बॉयज अँड गर्ल्स, आपण आलो आहे आता एकदम टॉपला नाही म्हणजे अजून पण पुढे आहे, बट आता मला तेवढं पुढे जायचं नाही बिकॉज थोडा पावसाचं वातावरण आहे. त्या साईडला ना फुल काळे ढग आले, मला जास्त पुढे जायचं नाही. इथे एनिवेज खूप हवा आहे आणि मजा पण येते. तर इथे मला ॲक्च्युली ड्रोन उडवायचं आहे, बट आता मी तेच विचार करतो आहे की काय करू, ड्रोन उडव की नको उडव. कारण खूप रिस्की आहे, कारण हवा एवढी फास्ट आहे. ड्रोन मला वाटत नाही ते स्टेबल राहील, म्हणजे उडायला उडेल तो पण स्टेबल नाही राहणार. तर तेच मी थोडा विचार करतो आहे. इच्छा तर खूप आहे तशी उडवायची, बट आता बघू काय करू तेच मला समजत नाही. कारण मला ना ड्रोनला ना तिथे पाठवायचं तिथे. पण इथे खूप हवा आहे आणि इथे सूर्यदेवता आपल्यावरच आहेत. तर काय विषय वाटत नाही की पाऊस पडेल या साईडला, तरी त्या साईडला मागे आहे ना एकदम म्हणजे एकदम काळोख झालं आहे तिकडे. आणि त्या साईडला इथे सध्या तरी वाटत नाही की पाऊस पडेल, आणि जरी पाऊस पडला तरी आपण एनिवेज प्रिपेअर्ड आहे. सो काही विषय नाही आहे. बाईक सर्वांनी खाली लावली आहे तिकडे, फक्त एकच इथे बुलेट आहे ती वर गेली. आणि आपली स्काय देखो, स्काय भाय. हवा खूप आहे, हवा खूप जास्त आहे. फक्त हे ह्याचे चुत्या लोक येतात, दारू वगैरे पितात आणि कचरा इथेच टाकून जातात. बॉटल वगैरे इथेच फोडलेली आहे. येत आहे तर या, एन्जॉय करा, आपला खावा, आपला पिया, म्हणजे जे काही कचरा आहे ते रिटर्न घेऊन जावा. बट हे असं कचरा करायची गरज नाही रे. फुल हिरो दिसतोय रे मी तर. ही फ्रेम बघा एकदा, थांबा 1 मिनिट. हे अशा स्लोपवरती आपण काय विचार करतो की गाडी बंद करून पेट्रोल वाचवूया, बट ते कधीच करायचं नाही. त्यामुळे काय होतं, कधी कोणता घाट उतरताना गाडी बंद करू नका, कारण जर तुम्ही गाडी बंद केलात तर त्याचा ABS ही बंद होतो. आणि जर ABS बंद झाला आणि जर तुम्ही एमर्जन्सीमध्ये ब्रेक दाबला
तर तुम्ही घासत खाली जाणार. माझ्या एका फ्रेंडसोबत तेच झालं आहे. थोडासा पेट्रोल वाचवण्याच्या नादामध्ये शोल्डर डिस्लोकेट करून बसला आहे तो. म्हणजे आता नाही, खूप आधीची गोष्ट आहे. आय गेस मे बी लास्ट इयर काय लास्ट इयरचीच गोष्ट आहे. मी त्याचं नाव नाही मेन्शन करणार कोणी केलं आहे ते, बट केलं आहे. सो थोडा पेट्रोल जास्त जाऊ दे, बट सेफ राहा. हो चला, आजचा दिवस ॲटलिस्ट वेस्ट नाही गेलं आहे. थोडीफार का नाही, बट युटिलाइज झाला आहे आजचा दिवस, चांगल्यापैकी झाला आहे. बट इट वॉज ॲक्च्युली फन. सो ही व्हिडिओ आय गेस आजच्या आज लगेच एडिट होऊन जाईल असं मला वाटतं आहे, जर मी मनावर घेतला तर. आणि मी मनावर घेतलं आहे की मी आता कॉन्टेंट जरा क्वालिटी कॉन्टेंट तर होताच आपला, नो डाऊट. फक्त काय ते टाकायचं बंद झालं होतं, बाकी काय नाही. मग तेही होणार सर्व होणार, हळूहळू होणार. कोकणात आल्यानंतर जो सुख मला प्राप्त होतो, तो सुख मुंबईमध्ये कुठेच नाही आहे, ना कोणाकडे आहे. मला जरी एक दिवस भेटला ना की कोकणात जाऊन यायचं आहे, मी डोळे बंद करून जाईन कोकणात. मी त्या टाईपचा कोकण पगलू आहे की मी या जागेसाठी काही करायला तयार आहे, काही. ही जागा बघा जरा. तुमच्या नशिबात तर नाही आहे ना, तर माझ्या नशिबात आहे तर बघा. जस्ट किडिंग. माझ्याही नशिबात नव्हती. मी स्वतः कसं आलो आहे ते मला माहिती आहे. माझा डेली 9 to 5 मधून मी टाईम काढून जेव्हा तुम्हाला टाईम भेटेल की अरे हां बाबा हे 1 दिवस आहे सुट्टी, 2 दिवस सुट्टी आहे, बाईक गाडी तुमच्याकडे जे काय असेल, आणि जर काय नसेल तर बॅग भरा आणि निघा. कुठे जायचं हे नंतर ठरवा, पण आधी घरातून बॅग भरून निघा. कारण एकदा जर तुम्ही घरातून बॅग भरून निघालात, त्यानंतर तुमचा डोका जो आहे ना, तो ऑटोमॅटिकली काम करायला चालू होईल. म्हणून सांगतो आहे, निघा तुम्ही. मेन गोष्ट ही आहे, तुम्ही राईड सोलो करा, ग्रुपसोबत करा, 2 लोकांना घेऊन जा, कितीही लोकांना घेऊन जा किंवा कितीही सोलो राईड करा, रायडिंग गिअर्स घालायला विसरू नका. रायडिंग गिअर्स इतके इम्पॉर्टंट आहेत, तुम्हाला काय सांगू. माझ्या एका ॲक्सिडेंटने मला शिकवलं रायडिंग गिअर्सचं महत्त्व काय आहे. पण करंट इंडियाचा सिनारिओ असा आहे ना की इंडियामध्ये लोक रायडिंग गिअरला घेऊन अवेअर नाही आहेत की रायडिंग गिअरचं महत्त्व काय आहे. त्यांना असं वाटतं की अरे 5, 6, 7 हजार एका जॅकेटवरती टाकायचे म्हणजे काय खाऊची गोष्ट आहे. ऑफकोर्स थोडा एक्सपेन्सिव्ह आहे, बट माझ्यासारखा जो ट्रॅव्हलर आहे त्याच्यासाठी ते काहीच नाही आहे. तर मी स्वतः 15,000चा जॅकेट घालतो आहे, इवन दो तो माझ्या बजेटमध्ये नव्हता. मी माझे दोन्ही जॅकेट पॅन्ट विकून मला तेवढे पैसे आले नव्हते, तरी पण मी फक्त एक जॅकेट, बापरे काय रोड खराब झालेत, बट तरी मी फक्त 14,000चं एक जॅकेट घेतलं. का तर कारण मला माहिती आहे रायडिंग गिअर्स काय आहेत. आता हे हातात जे ग्लव्स घातलेत काय घेतलेत 8,000चे, शोसाठी तर नाही घेतले, शायनिंगसाठी तर नाही घेतलेत. हां, लोकांना वाटत असेल, जे आजूबाजूचे लोक बघतात की अरे हे काय आहे म्हणून, हे विचित्रपणा काय आहे. बट जो पडला आहे, ज्यांनी ॲक्सिडेंट बघितलं आहे, ज्यांनी मरण बघितलं आहे, त्याला नक्कीच माहिती आहे रायडिंग गिअरचं महत्त्व. त्यातून मी एक आहे कन्फर्म. सो रायडिंग गिअर घ्या. बजेट नसेल थांबा, वेट करा. क्रेडिट कार्ड असेल क्रेडिट कार्डवर घ्या, बजाज कार्ड असेल बजाज. पण विदाऊट रायडिंग गिअर्स कधी राईड करू नका. मग भले तुम्ही लोणावळ्याला जावा किंवा कुठेही जावा, पण एक बेसिक जॅकेट, हेल्मेट, ग्लव्ज हे 3 गोष्ट घेतलीच पाहिजे मला तरी वाटतं. आणि एक शूज.
शूज तर काय तुम्ही डिकॅथलन किंवा ते वाईल्डक्राफ्ट वगैरेचे ट्रेकिंगवाले शूज घालू शकता, त्यांना हार्ड सोल तर एनिवेज दिलेलं आहे. सो तुमचा जर तेवढा बजेट नसेल रायडिंग शूजसाठी तर तुम्ही शूजमध्ये तो एक ऑप्शन आहे. माझं 14,000चं जॅकेट आहे, 8,000ची पॅन्ट आहे, म्हणजे ठीक आहे. एका पॉईंटला वाटतं की अरे पैसे एवढे गेलेत आपले, बट ते एक इन्व्हेस्टमेंट आहेत आपल्यासाठी. इवन मी डेली ऑफिसला जातो, कधी स्कायला घेऊन जातो, कधी स्कूटीला घेऊन जातो. माझ्या डोक्यावर एक हेल्मेट, प्रॉपर फुल फेस हेल्मेट आणि ग्लव्ज. माझ्याकडे दुसरे पेअर पण आहेत ग्लव्सचे, जे रायनॉक्सचे एअर GT SP आहेत. मी ते यूज करतो डेली यूज आणि टुरिंगला पण. म्हणजे माझ्या मनावर आहे, जर मला वाटलं की आता मला हे ग्लव्स घालायचे आहेत मी हे घालतो, कधी वाटलं रायनॉक्सचे घालायचे आहेत तर रायनॉक्सचे घालतो. सेफ्टी बाबा महत्त्वाची आपल्याला. सो रायडिंग गेअर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही माझ्यासारखे राईड करत असाल आणि जर माझ्या कॉन्टेंट थ्रू तुम्हाला काही नॉलेज किंवा काही तुम्हाला भेटत असेल तर त्यातून ही एक गोष्ट आहे जी तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता. असं नाही की महागातले जॅकेट पाहिजे जसं मी घालतो, आहेत खूप चांगली जॅकेट्स पण आहेत बजेटमध्ये, जसं रायनॉक्सचं सायफर GT. बट मी तरी तुम्हाला सजेस्ट करेन, जर तुमचा बजेट नसेल तरी तुम्ही रायनॉक्समध्ये जाऊ शकता. रायनॉक्समध्ये 2 ऑप्शन आहेत, सायफर GT आणि डाऊनटाऊन प्रो. आणि जर बजेट असेल तर तुम्ही रायनॉक्समध्येच जावा, कारण रायनॉक्सचे जे जॅकेट्स आहेत ना ते प्रोटेक्शन वाईज खूप 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 जास्त चांगले आहेत. त्यांचे डिझाईन्स, त्यांचे सर्टिफिकेशन्स खूप जास्त चांगले आहेत. मी स्वतः रायनॉक्स यूज करतो आहे, सो मला माहिती आहे रायनॉक्स काय आहे ते. बघा तुम्ही स्वतःच बघा, मी रायनॉक्सचं काय यूज करतो आहे. रायनॉक्सची टँक बॅग, ही क्रॅश बॅग, परत माझ्याकडे बेस लेअर आहे रायनॉक्सचा, जॅकेट आहे, पॅन्ट आहे, ग्लव्ज आहे. सो काहीतरी आहे म्हणून मी रायनॉक्स यूज करतो आहे. सो जर तुमचा बजेट असेल तुम्ही रायनॉक्समध्ये जाऊ शकता. सो यप, राईड सेफ अँड बी सेफ.